उन्हाळा आहे, मुलांना चटपटीत खाण्याकरिता काही ना काही पाहिजे असते. तर आज चटपटीत डिश बनवत आहे. इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे 2 चम्मच. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, थोडंच धनिया पावडर घेतलेला, 1 चम्मच चाट मसाला, 1 चम्मच काळा नमक, 2 चम्मच साखर. चटपटीत डिश आहे. लहान मुलांना ही डिश खूप आवडत असतं आणि मोठ्यांना पण ही डिश खूप आवडणार. चहासोबत काय खायचं किंवा मुलांना चटपटीत काय द्यायचं तर सहज आपण ही डिश बनवून ठेवू शकतो. मसाला बनवून तयार आहे. हा मसाला 1-2 आठवडे छान असतो. तेल घेतलेलं, तेलामध्ये मी काजू तळून घेतलेले आहे, बदाम तळू शकतो आणि आता मी इथे मका पोहा घेतलेला आहे. मका पोहा तळून घेत आहे. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपला मका पोहा आहे तो छान फार होणार आणि फुलून येणार. तेल गरम झाले की आपण मका पोहा तळून घेऊया. बघा, छान असा मका पोहा तळून घेतलेला आहे. फारसा वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटामध्ये हा चिवडा तयार होतो आणि चटपटीत आहे. तुम्ही बनवणार तर लगेच संपणार. वरून मसाला टाकलेला आणि मिक्स करून घेऊया. बदाम पण तळून घेऊ शकतो. मी इथे मीठ लागलेला बदाम घेत आहे म्हणून बघा, कापून घेतलेला आणि बदाम टाकलेला, काजू तळून घेतलेले होते आणि किशमिश टाकलेला आहे. ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरी चालेल. इथे आपण शेंगदाणे, दलिया, खोबरं बारीक याच्यामध्ये कापून त्याचा वापर करू शकतो. मी इथे या पद्धतीने छान असा चिवडा बनवून घेतलेला आहे. वरून किशमिश टाकत आहे. चटपटीत आहे. प्रवासामध्ये घेऊन जाण्याकरिता ही डिश छान आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेऊया. 1.5 वाटी पाणी घेतलेले आणि छान असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून साखर पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे. पाक होण्याकरिता बाजूला ठेवलेला आहे. तेव्हापर्यंत आपण खोवा, इथे मी अर्धा पाव खोवा घेतलेला आहे, त्यापेक्षा थोडा जास्त आहे. खोव्यामध्ये पोहा खायच्या चम्मचनी 2 चम्मच मैदा टाकूया. खोव्यापासून गुलाबजामुन खाण्याकरिता खूप छान लागतं. खूप सोपी आहे बनवण्याकरिता आणि आजचे गुलाबजामुन आपण तुपामध्ये तळणार आहे. तुपामध्ये तळून बघा, गुलाबजामुन खूप चविष्ट लागतं खाण्याकरिता. मला गुलाबजामुन बनवण्याकरिता माझं बाळ मदत करत आहे. थोडेच तूप घेतलेले आणि पीठ छान मळून घेतलेले आहे. पीठ छान मळायला पाहिजे, तेव्हाच आपला गुलाबजामुन आहे तो छान बनणार, गोल आकार येणार. छान असा गोल आकार बनवून घेत आहे. माझ्या घरी खोव्यापासून गुलाबजामुन सगळ्यांना आवडत असतं. या पद्धतीने बनवणार तर घरच्यांना सगळ्यांना खूप आवडणार. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. गोळा पण पटकन बनत असतं. बघा, माझं बाळ पण मला मदत करत आहे. छान असे गोळे बनवून घेत आहे. गोळे बनवून तयार आहे. पाक फारसा 1 तारा 2 तारा असा होऊ द्यायचा नाही आहे. साधा पाक बनवायचा आहे. इथे मी तूप घेतलेले. आज आपण तुपामध्ये गुलाबजामुन तळत आहे. लहान मोठा आकार आपण देऊ शकतो. मी या पद्धतीने छान असा आकार देऊन, गोल गोल आकार देऊन जामुन बनवून घेतलेले आहे. तूप फार गरम असायला नको, बबल्स निघायला पाहिजे त्याप्रमाणे. आणि लगेच चम्मच लावायचा नाही, कारण लगेच चम्मच लावला तर गुलाबजामुन आहे तो तुटू शकतो. शिजू द्यायचं, नंतरच आपल्याला चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे. छोटा आकार जो आहे तो बाळांनी बनवलेला आहे. तुपामध्ये तळलं तर काय होतं, गुलाबजामुन फारसा फुलून येत असतं. लो टू मीडियम गॅसवरच तळून घेत आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा. मोठा गॅस ठेवला तर काय होणार, आतमधून कच्चे राहणार. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपण पूर्ण गुलाबजामुन तळून घेतलेले आहे. पाक जायला पाहिजे म्हणून या पद्धतीने छान असे होल करून घेत आहे. आणि पाक बघा, 1 तारा 2 तारा नाही केलेला, साधा पाक केलेला. यामध्ये गुलाबजामुन टाकलेले आहे आणि मिक्स करून घेत आहे.
मी 5 मिनिटमध्येच खाण्याकरिता घेतलेले आहे. तुपामध्ये गुलाबजामुन तळून बघा, नक्की खूप चविष्ट लागतं, सगळ्यांना खूप आवडणार. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आजच्या पूर्ण